हो इथे नमस्कार आकाश दा. नमस्कार. दादा आता लगातार मुंबईमध्ये मैदान होतं आणि लगातार 2 वेळा 1 नंबरचा मानकरी आकाश शेठ राऊत यांचा शंभू झाला, काय बोलता? आज अतिशय आनंद झाला. खरोखर जयराम शेठ भोईर यांनी जो शापूर केसरी ठेवला होता, अतिशय भव्य दिव्य असा मैदान होता आणि या मैदानामध्ये 1 नंबर करणं खूप मोठी गोष्ट होती. कारण का शंभूवर खूप शापूरकर प्रेम करत होते, कारण 2-4 दिवस झाले मला कंटिन्युटीमध्ये फोन येत होते की दादा शंभू आम्हाला घेऊन ये, आमच्या घरी पान, आम्ही येतो. सगळे एवढे प्रेम करणारे लोक आहेत. कारण का आता नुकतीच शंभूने थार जिंकली आणि आता 3 लाख रुपयाचं प्राईज जिंकणं खूप मोठी गोष्ट आहे. कारण का हे कोणाच्या नशिबी नसतं आणि आज खरोखर शंभूच्या मुळे माझ्या नशिबी हे खूप मोठं माझं भाग्य आहे. जेव्हापासून तारचा मानकरी झाला तेव्हापासून काय बदल वाटतो शंभूमध्ये? आज शंभूमध्ये खूप स्पीड आलाय आणि अतिशय चांगला पळतोय आणि खरोखर असं वाटत नाही की शंभू नंबर करेल, पण तो खरोखर नंबर करतो. तुम्ही आज पण सेमी झाला तेव्हा बोललो होते की एकच नंबर करणार, आज पण एकच नंबर करून दाखवला. बैलांच्या जीवावर मी बोलतो 1 नंबर करेल. मी स्वतः तर पळत नाही, त्याच्यामुळे प्रेक्षकांचं मन पण खूप असतं की शंभूने 1 नंबर करावा आणि खरोखर शंभू 1 नंबर करतो प्रत्येक मैदानामध्ये आणि माझी इज्जत जी आहे तो खरोखर ठेवतो. दादा आता मी जस्ट राहुल दादाची मुलाखत घेतली. राहुल दादांनी 2 शब्द खूप छान म्हटले. जर आज मिलिंद शेठ इथे असते तर मिलिंद शेठ, आकाश शेठ राऊत आणि राहुल दादा एका गाडीवर दिसले असते ते मुलाखत तिघांनीच नंबर केला असता. 1 ते 3 मध्ये आम्ही तिघांनीच नंबर केला असता. खरं दुसरे नंदी पण चांगले पळतात, पण आमचे नंदी खूप चांगले पळतात म्हणून आम्ही नंदीच्या जोरावर बोलतो की नंबर केला असता. माझा एक भाऊ नाही मिलिंद शेठ, पण राहुल शेठ असेल, मी असेल, आम्ही दोघांनी त्याची पोकळी भरून काढलेली. येणाऱ्या काळात मिलिंद शेठ आणि आम्ही तिघं एकत्र दिसू गुलालामध्ये. नक्कीच 100%. दादा आता पहिला काय अडचणी येतात का शंभूला, काय सांगा? काही अडचणी येत नाही शंभूला पायऱ्याला, पण ठीक आहे, काही गोष्टी असतात. लोकांना पण वाटत असे शंभू कुठेतरी कमी पळतो तर त्याला पाठ दाखवतात. पण शंभूच्या जोरावर पळून खरोखर प्रेक्षकांची मनं जिंकेल तेवढाच पळतोय आणि प्रेक्षकांना पण आज माहिती आहे की शंभू आहे. दादा जेव्हा आता शंभूच्या मागे स्वतःहून लोक लागतात. दादा जेव्हा शंभूला कमी लेखलं तेव्हा शंभूने करून दाखवलं, काय बोला? नाही, बैल शंभू हा नंदी पळणार आहे आणि ते मला माहिती आहे, त्याचा पळ पण खूप चांगला आहे आणि तो पळणारच. कारण का पळणारा नंदी हा पळणारच असतो. त्याला कुणीही ट्रोल करू दे, काही करू दे, पण तो पळण्याच्या त्याच्या पळाच्या जोरावर तो खरोखर त्याचं नाव रोशन करत असतो. बरोबर. आणि दादा तुम्ही पण बोलले होतं वायदी द्यायला मी सुद्धा तयार आहे. अरे पण माझा नंदी पळतोय तर मी वायदी का द्यावी? वायदीचा विषय आता ठीक आहे, राहू द्या, तो विषय नाही आहे. जे वायदी असतील, कोणी असतील, काही गोष्टी, पण माझा नंदी पळत होता म्हणून मी काही गोष्टी दिल्या नाही. पण आज पुन्हा एकदा त्या दिवशी पण नंबर केला, आजही सुद्धा नंबर केला आणि आता लोकांना सुद्धा शंभूवर विश्वास आहे की शंभू आणि शंभू पळतो. दुसरी गोष्ट राहुल दादा असं म्हटले की राऊत परिवारांना एक असा हिरा भेटलेला आहे शंभू, की खरं म्हणजे आज तो पळाला ना, तो मी सांगतो माझा बैल असून टॉपचा स्पीड लावला. काय म्हणाल असे? शेटली काय सांगितलं, मोहन शेठ माझा गुरु आहे आणि आकाश आणि मी दोघं भाऊ आहे. बरोबर. ही आमची अशी भावाभावाची जोडी आहे आणि खरोखर त्यांनी मगाशी जे सांगितलं की शंभूनी जो खरोखर गुलाल मिळवला त्याला खूप माझ्यापेक्षा जास्त त्याला आनंद झालाय. तुम्ही बघताय, माझ्यापेक्षा जास्त आनंद झाला. एवढे पैसे लोकांना माझ्या पहिले त्यांनी दिले, हलगीवाल्यांना. हा आनंद आहे, ही दोस्ती आहे. दादा शंभूने आज म्हणजे जे तुम्हाला कमवून दिले ना, आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात थार नंतर लगेच शहापूर येथे महाराष्ट्र केसरी मैदान, म्हणजे काय बोलाल? थारची चर्चा अजून संपलीही नव्हती. एवढे दिवस पण मला अजूनही मेसेज येत होते कॉंग्रॅच्युलेशन, पण आज पण सुद्धा 1 नंबर केला. आता नक्की मी कुठला कॉंग्रॅच्युलेशन ते समजून, कारण का दोन्ही जरी लोक करत असतील तरी मी समजून घेऊ शकतो. दादा डोक्यामध्ये कसा आला की हा देवा बैरा करायचा? आज खूप वर्षापासून मी शौक करतोय आणि मला माहिती कुठला बैल कधी टाकायला पाहिजे आणि आज खरोखर देवा टाकून आज नंबर झालाय. खूप आनंदाची गोष्ट आहे आणि मला सुद्धा माहीत होतं की देवा टाकून एकच नंबर होणार, कारण त्या दिवशी देवाने 3 फेऱ्यामध्ये 1 नंबर केला होता. आणि नसीम शेठचे आणि माझे गेल्या वर्षापासून डोंगरिया ज्या टायमाला आला तेव्हा नसीम शेठचे माझे संबंध झाले, आजिम शेठ बरोबर आले होते. अतिशय दिलदार व्यक्तिमत्व आहे. एवढ्या लांबून माझ्यासाठी 600-700 किलोमीटर आले. 1 रुपयाही ऑन रेकॉर्ड सांगतो, 1 रुपयाही सुद्धा घेतला नाही. हे त्यांचे लहान बंधू आहेत, त्यांनी स्वतः आले बैल घेऊन माझ्यासाठी. ही मोठी गोष्ट आहे. दादा आता शंभू देवा मुंबईला तुमच्याकडे जाऊन उतरणार की नाही? देवा बैल आमचा जे मुंबईला पण दिसेल आणि घाटावर पण शंभू आणि देवा दिसेल. दादा 2 मोठे मैदान तर झाली, आता 21ला कोरेगावचा मैदान, कसे सज्ज आहेत? 21ला जो नियोजन चालू आहे, नियोजन झालाय सुद्धा, देवा आणि शंभूच पळणार. अरे वा, म्हणजे राहुल दादांनी सांगितलं आणि तुम्ही सांगितले कोण आहे आणि म्हणजे कसं वाटते
दादा कारण का नसीमबाईचा पण पैरा झालाय, पण देवा आणि शंभूचा गाडी एवढी पळाली तर त्यांची सुद्धा इच्छा हीच गाडी पळवायची. नक्कीच नक्कीच. आज राऊत परिवाराला कसं घरून किती फोन आले एवढं सांगा. आता इथं सगळी भावंड आहे, 200 माणसाचं कुटुंब आहे. हा. आज सर्व ही लोक येते बघा, ही माझी सर्व भावंड आहेत, माझी मित्रमंडळी, सोबत सगळे पुतणे बितणे माझे सगळे काय सर्व लोक असतात. आज ही मित्रमंडळी पण सर्व असेल, हे प्रेम आहे. आणि सर्व फॅमिली पण घरी ऑनलाईन बघते आणि राऊत कुटुंबाला खूप आनंद आहे. बैलगाडा क्षेत्र आणि राजकारण हे दोन आमच्या गोष्टी आहेत, हे दोन आमचा जिद्दीचा खेळ आहे, बाकी काही विषय नाही. आणि खूप फॅमिली खुश आहे, खूप खुश आहे. 2 वेळेस नंबर केला आणि फॅमिलीला खूप माझ्यावर प्राऊड फील आहे. दादा जेव्हा नंबर झाला तेव्हा राहुलदा तुम्ही दोघे छकड्यावर आले, तो आनंद कसा होता? खूप आनंद. काय झालं, बरेच दिवसानंतर दोघं एका छकड्यावर आलोय. मला तिकडून बघून बोलतो मी येतो tam छकड्यावर. ही अशी दोस्ती आहे बघा. 2 नंबर झालाय माझा, तरी 2 काय 4 नंबर झाला असेल, त्याने आवाज गेलो असतं. दादा मी होतो तेव्हा ना लहान पण दिसलं मला आज त्या गाडीवरती. काय म्हणा, हे अशी दोस्ती झाली असली ना, अशी थोडीशी आमची अल्लड दोस्ती आहे. या दोस्तीमध्ये थोडं लहानपणच दिसेल. हे आम्ही काय एवढे जंटलमॅन नाही आहेत, पण एक अल्लड दोस्ती असते ना, त्यामध्ये लहानपणच दिसतो. दादा कुणा ड्रायव्हर बद्दल काय बोलશે, कारण की त्याने आज पण 1 नंबर करून दिला. तो बादशाह आहे, कुणाल ड्रायव्हर बादशाह आहे. ये ना आणि पुढे. त्याला माहितीये शंभूला कुठं काय करायचा आणि कुठं मारायचा. त्या कुणालला शंभूचा माहितीये परफेक्ट कुठं हाकलायचा. आता मला सांगा, खरोखर त्यांनी 3ऱ्या फेऱ्यात किती गाडी पळाली, मारले पण नाही बैलांना. त्याला माहिती कुठं शंभूला हात घालायचा कुठं मारायचा. आणि शंभूनी पण त्याला ऍक्सेप्ट केलेलं आहे. कुणाल ड्रायव्हरच बसावा माझ्यावर, शंभू सुद्धा बोलतो. काय बोलणार कुणाल पण ड्रायव्हर? सेमीला पण आपल्या ह्या ड्रायव्हरनी गाडी हाकलली, पंकजनी गाडी चांगली हाकलली. खरोखर मिलिंद शेटला आमच्या ड्रायव्हर नव्हता, कारण का भुंगा आणि सैराट कुणालच्याच हातावर पडते, नाही तर गाडी साईडला जाऊ शकतो. कुठंतरी विघ्न नको यायला, म्हणून कुणालला आम्ही त्या गाडीवर बसवलं आमच्याच. आणि आमची सर्व केशवदा, आमची सुट्टी मेकर वगैरे सर्व तिकडेच दिली. ती पण गाडी राहिली पाहिजे माझ्या डोक्यात असतं. त्याच्यामुळं मी आमची नवीन पोरं घेऊन बरोबर छकडा सोडल्यानंतर, पण काय आता 4 पायाचा माळा आहे, काही गोष्टी असतात. आता त्या घडणार, ते होणार, ते होणार. मग आता तुम्ही डोळे झाकून कोणावरती विश्वास ठेवू शकता? भाऊ आहे माझा, लहानपणापासून माझी दोस्ती आहे त्याची. तो पहिल्यापासून ज्या त्याच्या वडिलांचे पण आमचे संबंध आहेत, माझ्या वडिलांचे. आणि त्याचे वडील पहिल्यापासून मला खूप मानतात. बैलगाडी क्षेत्रात बोलतो तू हिरा आहेस. मला त्याचे वडील एकच सांगतो, बैलगाडा क्षेत्रातला हिरा आहे. हे कमीत कमी 5 ते 6 वर्षापूर्वी बोललेलं मला अजूनही आठवत आहे. दादा जाता जाता प्रश्न की देवाबाईलाची साथ लाभली, काय म्हणाल ते देवाबाईला? देवाबाईलाची साथ नसती लाभली तर आज नंबर नसता झाला. शंभू एकटा पळत नाही, जोड जेव्हा बाजूला पळेल तेव्हाच शंभू पळणार. शंभू एकटा पळायला का शंभू अमरपट्टा घेऊन आलेला नाही. शंभू पळणार, 2 बैलं पळेल तरच नंबर होणार. दोन्ही बैलांची भागड खूप चांगली जुळते आणि अतिशय चांगला असा स्पीड लागतोय गाडीला. खरोखर हायेस्ट स्पीड आहे. गट पण तेवढेच अंतरात, सेमी पण तेवढे, फायनल पण तेवढेच अंतरात. एवढा स्पीड तरी कुठला आहे गाडीला. दादा आता पुन्हा एकदा मुंबईमध्ये 3 फेऱ्याची मैदानाची वाट बघता की नाही? 3 फेऱ्याची वाट बघू आम्ही काय, कारण का 3 फेऱ्या खूप चांगला नियोजन असतो. मुंबई आमचा खरोखर चांगला शौक आहे. मुंबईमध्ये खूप अशी पळायची, बिंजोडमध्ये खूप पळायची अशी इच्छा असते. 3 फेरा जरी असेल, बिंजोड असेल, दोन्हीकडे शंभू पळेल. जाता आता लास्ट प्रश्न की बोलत होते 3 फेऱ्यांचं मैदान फक्त तिकडे घेऊ शकतात, मुंबईवाले नाही घेऊ शकतात. आता त्यांना करून दाखवलं की 3 फेऱ्या काय बिनजोड प्रमाणेच 3 फेऱ्या सुद्धा मुंबईवाले घेऊन. आनंद खूप असा आनंद आहे. आणि खरोखर तुम्हाला सांगतो, 3 फेऱ्याचा जो तुम्ही आता विषय बोलले की 3 फेऱ्याचा शंभूचा विषय, की 3 फेऱ्याला शंभू जो पळतोय ना, अतिशय चांगला पळतोय. आणि ह्याच्या पुढेही तो शंभू तसाच पळत राहील. कारण का सध्याला विषय असा झाला आहे, सध्याला बघा एवढी सगळी लोक आहेत, सगळ्यांना घरी जायचं. त्याच्यामुळे घाईघाईमध्ये सगळ्या गोष्टी राहून जातील. तुम्हाला मी नंतर 100% बाईट देईल. तुम्ही खूप एवढ्या लांबून आज 70-80 किलोमीटर आपण आलेलो आहेत. तुमच्याकडे गाडी नसेल तर माझ्या 4 व्हीलरमध्ये चाला. माझी मुलांना मी टेम्पोत पाठवीन. मला लोकांची खूप जाण आहे. यूट्यूबवर लोक या बैलगाडी शर्यत 7 समुद्र पार नेली आहे. तुम्ही याच्या पहिलेही एक नंबरच्या नंदी पळत होते, पण कुठेही ते नंदी नंबरात नव्हते. तुमच्यामुळे ही नंदी 1 नंबरात आहे. आकाश राऊतला जर फेमस करतील तुम्ही करतील. राहुल पाटील असेल, मिलिंद पाटील, सर्व जेवढे मित्रमंडळी असेल, जेवढे टॉपच्या नंदी आहेत त्यांना फेमस करणारे एकमेव तुम्ही. आमच्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. शंभू मुंबईला पळत नाही, पण मुंबईला पळून आणि करून दाखवला. काय बोला? जे बोलत होते नाही पळत, त्यांची तोंड बंद झाली खरोखर.
आणि जे बोलत होते शंभू पळत नाही, शंभूला काहीतरी एका XYZ गोष्टी असतील, पण त्यांना एकच सांगणं आहे, तो मुक्का नंदी आहे, कधी उठेल कधी पळेल काय सांगू शकत नाही. आणि आज शंभूने खरोखर दाखवलं की आकाश राऊत आहे आणि शंभू आहे. दादा तुम्ही, मी बघत होतो ना, तुमचा आनंद खूप होता. तुम्ही काय बोला, कारण का मी तुम्हाला बघत होतो स्टार्टिंग पासून. जेव्हा शंभू इंडियाचा तुला गट झाला, सेमी झाला, फायनल झाला, तुमचा आनंद ना पाहण्यासारखा होता. काय म्हणाल? मी ज्या टायमाला अड्ड्यामध्ये येतो आणि जेव्हा बघतो शंभूकडं, शंभू एकदम असं म्हणजे एकदम मन खुल्ला महिला असो. आणि तो बघितल्यावरती तो गट पण तेवढ्यात त्याच्या स्पीडनी हे करतो, सेमी करतो. आणि मी यांना सांगितलेलं होतं सर्वांना, जेवढे माझे फ्रेंड होते आणि जेवढे तुमचे पण होते, त्यांना सर्वांना सांगितलं आज फायनल आपलीच आहे. आणि फायनल करून दाखवला आणि शंभूने सर्वांना शंभूच करून दिला. थँक्यू दादा. धन्यवाद दादा.